आपल्याच घरातील 5 खतरनाक नातेवाईक जे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी टपलेलेच असतात. मित्रांनो, आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की नातं जपलं पाहिजे, घरच्यांना साथ दिली पाहिजे, आपलेच आपल्याला उपयोगी पडतात. पण प्रत्यक्ष आयुष्यात बऱ्याच जणांचा अनुभव काही वेगळाच असतो. कारण सगळेच नातेवाईक चांगले असतातच असं नाही. काही लोक नात्याच्या नावाखाली आपल्याला मानसिक त्रास देतात. काही लोक गोड बोलून आपला वापर करतात, तर काही लोक आपली प्रगती सहन करू शकत नाही. ही लोक बाहेरची नसतात, म्हणून आपण त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतो, आपलं मन मोकळं करतो आणि ह्याच गोष्टीचा ते आपल्या विरुद्ध वापर करतात. अशा वेळी आपल्याच घरात राहून आपल्याला सुरक्षित वाटत नाही आणि मग प्रश्न पडतो की चूक नक्की कुठे आणि कधी झाली. अनेक वेळा चूक आपली नसतेही, पण आपण नाती आणि नातलग दोघांना ओळखण्यात चूक केलेली असते. म्हणून अशा नातेवाईकांना ओळखणं आणि त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवणं खूप गरजेचं असतं. चला तर पाहूयात आपल्याच घरातील 10 खतरनाक नातेवाईक कोणते असतात. 1. तुमचं चांगलं झालेलं ज्यांना पाहवत नाही असे. घरात काही नातेवाईक असे असतात की तुमचं थोडंसंही चांगलं झालं की त्यांना ते पाहवत नाही. तुम्ही त्यांना एखादी चांगली बातमी देऊन बघा, त्यांचा चेहरा लगेच कसा बदलतो. तुम्ही पुढे जाता तेव्हा ते आनंदी होत नाहीत, तर आतून अस्वस्थ होतात. बाहेरून ते हसतात, पण त्या हसण्यात समाधान नसतं. तुमचं यश ते मनापासून स्वीकारत नाहीत. तुमच्या कष्टांचा उल्लेख त्यांना त्रास देऊ लागतो. नशिबाने झालं असं ते वारंवार सांगतात. तुमचं कौतुक करणं त्यांना अवघड जातं. ते नेहमी तुमच्यात उणिवा शोधतात. तुमचं बोलणं ऐकण्यात त्यांना मुळीच रस नसतो. तुम्ही आनंद व्यक्त केला की ते हळूच तो विषय बदलतात. हळूहळू तुम्ही त्यांच्याशी बोलणं कमी करता. तुमचं यश त्यांना सांगायची तुमची इच्छा होत नाही, कारण समोरच्याला त्रास होतो हे तुम्हाला समजायला लागतं. अनेक प्रश्न आपल्याला सतावू लागतात. आपण चुकीचं तर करत नाही ना असं वाटायला लागतं. पण प्रत्यक्षात चूक तुमची नसतेच. ही जेलसी समोरच्याच्या मनात असते. हे समजून घेतलं की अशा लोकांपासून अंतर ठेवणं सोपं जातं. 2. तुमच्या पाठीत खंजीर खूप असणारे. हे नातेवाईक तुमच्यासमोर खूप जवळचे असल्यासारखे वागतात आणि तुम्हाला आपलंसं वाटायला भाग पाडतात. ते तुमचं दुःख लक्ष देऊन ऐकतात. तुमच्या अडचणी समजून घेतल्याचं नाटक करतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता. तुम्ही तुमच्या सिक्रेट गोष्टी त्यांना सांगून मन मोकळं करता. पण तेच लोक पाठीमागे त्या गोष्टी इतरांना मीठ मसाला लावून सांगतात. त्यामुळे आपल्याविषयी लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल चुकीचं चित्र तयार होतं. तुम्हाला कळतही नाही की हे सगळं कधी आणि कसं घडलं. लोक अचानक तुमच्याशी वेगळं का वागायला लागले. तुम्ही गोंधळता. चूक कुठे झाली हे समजत नाही. मग हळूहळू लक्षात येतं की विश्वास चुकीच्या माणसावर ठेवला. हा विश्वासघात फार वेदनादायक असतो. मन आतून तुटतं. पुन्हा कोणावर विश्वास ठेवायला भीती वाटते. म्हणून अशा लोकांना ओळखून लिमिट ठेवणं खूप गरजेचं असतं. 3. भावाभावात आणि बहिणीत फूट पडणारे नातेवाईक. काही नातेवाईक आपल्या घरात शांतता, आनंद पाहू शकत नाही. त्यांना कायम काडी लावायचं काम करायचं असतं. ते एका भावाचं बोलणं दुसऱ्या भावाला वेगळ्या पद्धतीने सांगतात. सांगताना शब्द फिरवून सांगतात. त्यातून संशय निर्माण होतो. ते बहिणींमध्ये सतत तुलना करतात. एकीला दुसरीपेक्षा वर दाखवतात. जुने विषय उकरून काढतात. आधी मिटलेली भांडणं परत काढतात. त्यामुळे जुन्या जखमा जागृत होतात. हळूहळू मनात कटुता वाढते. भावंडांमधला विश्वास कमी होतो. साध्या गोष्टींवरून भांडणं होतात. घरात तणावाचं वातावरण तयार होतं. आई वडिलांनाही यामुळे त्रास सहन करावा लागतो. घरात आनंद, हसू कमी होतं, बोलणं कमी होतं, नाती औपचारिक होतात. हे सगळं हळूहळू घडतं. कुणालाच लगेच कळत नाही की यामागे कोणाचा हात आहे. पण एकदा नातं तुटलं की जोडणं कठीण होतं. म्हणून अशा लोकांच्या बोलण्यावर थेट विश्वास ठेवू नये. 4. घरातल्या वादविवादांचा बाहेर बोभाटा करणारे नातेवाईक. घरात वादविवाद होणं ही खूप सामान्य गोष्ट आहे आणि प्रत्येक घरात ते कधी ना कधी होतातच. पण काही नातेवाईक त्या भांडणाचा आनंद घेतात. त्यांना घरात प्रश्न सामंजस्याने सुटलेले चालत नाही. ते बाहेर जाऊन सगळ्यांना सगळं सांगतात. थोडं वाढवून, मीठ मसाला लावून सांगतात. त्यामुळे घराची, घरातल्या लोकांची बाहेर बदनामी होते. लोक वेगवेगळ्या चर्चा करायला लागतात. घरच्यांकडे पाहण्याची लोकांची नजर बदलते. घरातल्या लोकांना समाजात अवघडल्यासारखं वाटायला लागतं. घरातला छोटा प्रश्न या लोकांमुळे मोठा बनतो. तणाव वाढतो, राग वाढतो, संशय वाढतो. घरात शांतता राहत नाही. या लोकांना चर्चेसाठी विषय हवा असतो. म्हणून घरातल्या गोष्टी घरातच ठेवणं महत्त्वाचं असतं.
आणि अशा लोकांपासून सावध राहणंही गरजेचं असतं. 5. तुमच्या कमीपणावर आणि पैशांच्या कमतरतेवर हसणारे. काही नातेवाईक तुमच्या आर्थिक अडचणी पाहून सहानुभूती दाखवत नाहीत, तर त्यावर हसतात. ते त्यावर टोमणे मारतात. ते शब्दांनी तुम्हाला कमी लेखतात. तुमची परिस्थिती म्हणजे चेष्टेचा विषय करतात. तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोचवतात. ते कधीही मदतीचा हात पुढे करत नाही, पण दुखवायला मात्र मागे पुढे पाहत नाहीत. त्यांचे शब्द आपल्या मनात खोलवर जखमा करतात. तुम्ही बाहेरून शांत राहता, पण आतून दुखावलेले असता. हळूहळू तुमचा आत्मविश्वास कमी होतो. आपण काहीच नाही असं वाटायला लागतं. लोकांसमोर बोलायलाही त्रास होतो. स्वतःची लाज वाटायला लागते. पण हे विसरू नका की ही परिस्थिती कायमची नसते. आजची कमतरता उद्याचं यश देखील ठरू शकते. प्रत्येकाची वेळ बदलते, हे ते लोक विसरतात. म्हणून त्यांच्या शब्दांना किंमत देऊ नका. स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवा. 6. स्वतःची आणि तुमची कायम तुलना करणारे. काही नातेवाईक असे असतात की त्यांना प्रत्येक गोष्टीत तुलना केल्याशिवाय चैन पडत नाही. ते स्वतःचं घर, स्वतःची मुलं, स्वतःची परिस्थिती याची तुमच्याशी सतत तुलना करतात. त्यांच्या बोलण्यात प्रेम कमी आणि स्पर्धा जास्त असते. ते नेहमी स्वतःला वरचढ दाखवण्याचा प्रयत्न करतात. तुमचं काही चांगलं असेल तरी ते त्यात कमतरता काढतात. त्यांच्या यशाचं मोठेपण ते सांगत राहतात. तुमच्या प्रयत्नांना ते कमी लेखतात. अशा तुलनेमुळे तुमचं मन अस्वस्थ राहतं. स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. आपण मागे आहोत असं सतत वाटायला लागतं. नात्यातला गोडवा हळूहळू कमी होतो. बोलण्यात तणाव येतो. भेटीगाठी टाळाव्याशा वाटतात. मनात चिडचिड वाढते. पण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं हे ते समजून घेत नाही. प्रत्येकाची वाट वेगळी असते हे लक्षात घेतलं नाही तर मन कायम दुखत राहतं. म्हणून अशा लोकांच्या तुलनेला फार महत्त्व देऊ नये. स्वतःचा प्रवास स्वतःचा असतो हे समजून घ्यावं. तेव्हाच आपलं मन शांत राहतं. 7. गरज असेल तेव्हा गोडगोड बोलणारे, पण तुम्हाला गरज पडली की अनेक कारणं सांगणारे. असे नातेवाईक गरजेच्या वेळी आपल्याशी फारच गोड बोलतात आणि आपुलकीसुद्धा दाखवतात. ते तुम्ही त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचे असल्यासारखं दाखवतात. तुमच्याकडून मदत काढून घेतात, काम करून घेतात, वेळही मारून नेतात. पण जेव्हा तुमच्यावर वेळ येते तेव्हा ते अचानक बदलतात. फोन उचलत नाही, टाळाटाळ करतात, वेळ नाही असं सांगतात, अडचण आहे असं कारण देतात. आता तुम्हाला एकटं वाटायला लागतं. मनात वाईट भावना निर्माण होते. आपण फक्त वापरले गेलो आहोत असं वाटतं. नात्यावरचा विश्वास ढासळतो. कोणाचंही गोड बोलणं खोटं वाटायला लागतं. नातं औपचारिक होतं. मन दुखतं पण बोलता येत नाही, कारण नातं आहे म्हणून गप्प बसावं लागतं. म्हणून अशा लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नयेत. मर्यादा ठेवणं शहाणपणाचं असतं. 8. तुमच्या प्रगतीत अडथळे आणणारे. काही नातेवाईक तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून नकळत अडथळे आणतात. ते थेट विरोध करत नाही, पण नकारात्मक बोलतात, तुम्हाला घाबरवतात. लोक काय म्हणतील हे सांगतात. घर सोडू नको असंही सांगतात. जबाबदाऱ्यांचं ओझं तुमच्यावर टाकतात. मग तुम्हाला निर्णय घ्यायला भीती वाटायला लागते. नवीन संधी स्वीकारायलाही भीती वाटते, कारण प्रत्येक वेळी ते शंका निर्माण करतात. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो. ते स्वतः पुढे गेलेले नसतात, म्हणून इतरांनाही पुढे जाऊ देत नाही. त्यांना तुमची प्रगती खुपते, पण ते हे मान्य करत नाही. तुम्ही थांबावं असं त्यांना वाटतं. त्यांचं ऐकत राहिलात तर आयुष्य तिथेच थांबतं. वेळ निघून जाते, नंतर पश्चात्ताप होतो. म्हणून स्वतःसाठी ठाम उभं राहणं गरजेचं असतं. तुमचं आयुष्य हे तुमचंच असतं हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. 9. गोड बोलून फसवणारे. हे नातेवाईक बोलण्यात फार गोड असतात आणि सुरुवातीला खूप आपले वाटतात. ते प्रेमाने बोलतात, कौतुक करतात, विश्वास जिंकतात, तुम्हाला सुरक्षित वाटायला लावतात. पण त्यांच्या मनात स्वार्थ असतो. ते तुमच्याकडून कामं काढून घेतात, मदत करून घेतात. कधी तुमचे पैसे तर कधी नाव वापरतात. गरज संपली की ते हळूहळू दूर होतात. बोलणं कमी करतात, संपर्क कमी करतात. मग त्यांचा खरा चेहरा दिसायला लागतो. तेव्हा तुम्हाला फसवणूक झाल्यासारखं वाटतं. मनाला फार धक्का बसतो. कोणावरही विश्वास ठेवायला भीती वाटते. पुढे कुणी चांगलं वागलं तरी शंका येते. हा त्रास हृदयावर आघात करतो. म्हणून शब्दांपेक्षा कृती बघणं महत्त्वाचं असतं. खूप गोड बोलणं नेहमीच खरं असतं असं नाही. हे वेळेवर समजणं गरजेचं असतं. 10. तुमचं मनोबल हळूहळू तोडणारे. काही नातेवाईक थेट वाईट वागत नाही, पण त्यांच्या वागणुकीचा परिणाम फार खोल असतो. ते सतत टोमणे मारतात, उपरोधाने बोलतात, कमी लेखतात, तुमच्या निर्णयांवर शंका घेतात, तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं बोलणं मध्येच थांबवतात.
तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे लोकांमध्ये तुम्ही हळूहळू गप्प राहायला लागता. स्वतःबद्दल बोलणं टाळता. निर्णय घ्यायला घाबरता. आपण चुकतोय असं सतत वाटायला लागतं. हा मानसिक त्रास दिसत नाही, पण तो आपल्याला आतून फार थकवतो. माणूस हसत असतो, पण आतून तुटलेला असतो. घर असूनही सुरक्षित वाटत नाही. स्वतःची किंमत कमी वाटायला लागते. हे फार धोकादायक असतं. म्हणून अशा लोकांपासून भावनिक अंतर ठेवणं गरजेचं असतं. स्वतःचं मन जपणं स्वार्थ नाही, तर ती गरज असते. नाहीतर आयुष्य खूप अवघड होतं. मित्रांनो, आपल्या आयुष्यात नाती खूप महत्त्वाची असतात आणि घरातील माणसं तर आपली ताकदच असायला हवी. पण सगळेच नातेवाईक आपलं भलं पाहतात असं नसतं. हे वास्तव हळूहळू लक्षात येतं. काही लोक नात्याच्या नावाखाली आपल्याला मानसिक त्रास देतात आणि तो त्रास दिसत नसल्यामुळे आपण तो सहन करत राहतो आणि गप्प बसतो. कारण नातं आहे. आपण समजून घेतो कारण घर आहे. पण हळूहळू याच सहनशीलतेचा गैरफायदा घेतला जातो. मन शांत राहत नाही. घर असूनही सुरक्षित वाटत नाही आणि स्वतःची किंमत कमी वाटायला लागते. या सगळ्यात आपली चूक नसते, तरीही आपण स्वतःलाच दोष देत राहतो. म्हणून अशा नात्यांना वेळीच ओळखणं खूप गरजेचं ठरतं. नातं तोडायचं नाही, पण मर्यादा ठरवणं आवश्यक असतं. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला संपवणं योग्य नाही. आपलं मन जपणं हा स्वार्थ नाही, तर स्वतःची जबाबदारी आहे. जे नातं मनाला शांती देत नाही, ते नातं कितीही जवळचं असलं तरी त्यात अंतर ठेवणं गरजेचं असतं. कारण शेवटी तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे आणि ते शांतपणे आणि आनंदाने जगण्याचा हक्क तुमचाच आहे. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील, तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.